तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माटा आडस कोकण आपल्या चॅनलला स्वागत. आणि मित्रांनो, मी आता सावड्यात आलो आहे आणि तिथून आता देरवणला जातो. देरवण फाट्या देरवण हॉस्पिटलला थोडं काम आहे आणि तिथून आम्हाला जायचं शिवसृष्टीमध्ये. झालं शिवसृष्टी बघायला आणि जरा वेळ होता. आता डॉक्टरचे इथं काम झाल्याचं नंतर ठरवलं की शिवसृष्टी बघायला जाऊया. मित्रांनो, देरवण हॉस्पिटल चालू झालं होतं. इकडचा समोरचा जो परिसर आहे ना, खूप सुंदर परिसर. रस्ता पण खूप सुंदर बनवला आहे आणि आजूबाजूला झाडं, कोकणातली घरं आणि रिक्षावाले काकाने आमच्या इकडे इथून तुम्हाला देरवण फाट्यावरनं 40 रुपये घेतात तिथपर्यंत जायला शिवसृष्टीची. आणि शिवसृष्टी येतात. फायनली आम्ही आता आलो आहे. तर मित्रांनो, फायनली शिवसृष्टीच्या इथं आलो आणि किती वर्षानंतर मला यायचं होतं. मी तर देरवण हॉस्पिटलला येऊन जायचो, पण इकडे येण्याचा योग आला नाही. आता अन्वेष पण आला, तर मम्मीला म्हणून चला जाऊया. तर फायनली दोघं आत गेले. आतमध्ये आल्यावर एवढं खूप शांतता आणि खूप एवढं समाधान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आणि इथे मित्रांनो, आमचं जे स्वामी सर्वांचं मठ आहे तिथे गेल्यावर जशी शांतता आणि समाधान वाटतं, तसंच सेम इथं मला वाटलं. पावसमध्ये पण स्वामी सर्वांत तुम्ही मठामध्ये आतमध्ये गेलात की सेम असं शांतता आणि खूप सुंदर परिसर, स्वच्छ. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला मित्रांनो. आणि खूप सुंदर असं सगळं छायाचित्र केलेलं आहे निर्माण. तुम्ही नक्की एकदा भेट द्या मित्रांनो. जय शिवराय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास इथे दाखवलेला आहे आणि तुम्हाला जर लहान मुलांना नक्की घेऊन या, कारण हे गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचा. आणि तो इथे संपूर्ण दिसतो की जे घडलं आहे ते सगळं छायाचित्रात दिसतं आपल्याला. आणि तेव्हा पाठीमध्ये बघताय गंधक तिला लावला जातो. खूप सुंदर अशी रेकर चित्र केलेलं आहे. प्रसन्न वाटलं. आमचा अन्वेष बघा कुठे गेला. तर मग प्रचंड करताना इथे बघा महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे त्याचेही पूर्ण छायाचित्र आहे. खूप सुंदर असं आहे आणि इथून पुढे आल्यावर इथे पण सगळे मावळे वगैरे आपल्याला दिसतात. आणि इकडे समाधी आहे या साईडला. खूप सुंदर मावळे वगैरे हे केले. मित्रांनो, इथं आता आम्ही पुढे समाधी येते, समाधीचे दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि इकडे बघा खूप पाडे आहेत, गुरं वगैरे खूप आहे. ही गोशाळा आहे आणि 7-8 तरी जास्तीत जास्त एक छोटी छोटी पाडे आहेत. बघा खूप सुंदर आणि खूप बघायला पण बरं वाटतं भरपूर दिवसाने. आणि आता बघायला भेटणार नाही तुम्हाला असे छोटे छोटे पाडे. आता का लोक बैल वगैरे सगळं आता पाळत नाहीत. इकडून पुढं मित्रांनो इथं एक असं आहे की इथे जे साडी असेल ना त्यांना स्त्रियांना इथं आतमध्ये एंट्री दिली जाते. पंजाबी ड्रेसवाल्यांना इथे, कारण बायकोने पंजाबी ड्रेस घातला म्हणून बायकोला तिथं आम्ही ठेवून आलो. आणि इथे एक चांगला नियम, एक मस्त साडी जर असेल तरच यांना आतमध्ये. आणि इथे 2 समाधी, इथं स्वामी समर्थांचं मंदिर सुद्धा आहे. नक्की एकदा शिवसृष्टी देरवणच्या इथे तुम्ही भेट द्या. खूप सुंदर बघण्यासारखं आहे आणि खूप महाराजांच्या काळातलं सगळं केलं आहे. आणि इथे गोशाळा सुद्धा आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच. आणि मित्रांनो, इथे मंदिर सुद्धा आहे, जय श्रीराम श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर मंदिर केलं आहे आणि बाहेरचा परिसर पण एक नंबर आहे. तर मित्रांनो, हे दृश्य बघून माझ्या लहानपणीची आठवण झाली. आणि आम्ही पण असं पर्यावर जायचो गुरांना, की आमच्या काकांची गुरं होती. फायनली आम्ही आता लोट्यातून आपल्या चिपळूणमधनं आलेलो आणि आता घरी आलो. आणि हा संपूर्ण तुम्हाला शिवसृष्टीचा जर व्हिडिओ आवडला असेल, खूप सुंदर शिवसृष्टीचं केलेलं आहे त्यांनी. ते वालवागा जे हॉस्पिटल त्यांचंच बहुतेक मला वाटतं ते त्यांनी सगळं केलं आहे. खूप सुंदर केलं आहे आणि मस्त. आणि आम्हाला खूप आवडलं आणि आम्हाला वेळ होता तिथून जाऊन आलो. त्यामुळे असंच आपल्या चॅनलला आवडत असेल, चॅनलचे चांगले चांगले तुम्हाला एपिसोड, तर शेअर जास्तीत जास्त करा मित्रांनो आणि कमेंट करून सांगा. तोपर्यंत टाटा.